आज मी तुमच्यासाठी एक पनीरची रेसिपी बनवतोय. ती इतकी मजेदार आणि इतकी टेस्टी लागणार आहे मित्रांनो. रोटी, भाकरी, चपातीसोबत एक नंबर लागणार आहे खायला. सुरुवातीला पनीरला आपल्याला थोडंसं हळद आणि मीठ आणि मसाला लावून फ्राय करून घ्यायचं. मस्त असं शॅलो फ्राय करून घ्यायचे. आता तुमच्यावरती तुम्हाला एकदम हलके शॅलो फ्राय करायचे आहेत, थोडे जास्ती करायचे आहेत. मी थोडी जास्ती करतो. मला ते असे थोडेसे वरतून असे क्रिस्पी झालेले आणि आतून सॉफ्टवाले, स्पंजीवाले मला मजा येते खायला, म्हणून मी थोडेसे जास्ती त्यांना शॅलो फ्राय करून घेतले. आता हे झाल्यानंतर त्यांना साईडला काढून घ्या आणि त्याच पॅनमध्ये जो तेल उरला त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट टाका आणि ती अशी परतून घ्या, मिक्स करून घ्या, शिजवून घ्या. त्यानंतर मग काही थोडेसे खडे मसाले टाकलेत, मग बारीक चॉप केलेला कांदा टाकला तोही परतवून घ्या, मिक्स करून घ्या. कांद्याला मस्त असा गोल्डन ब्राऊन करून घ्या. त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये काही मसाले टाकायचे ज्यामध्ये ना आपले नॉर्मल मसाले असणार आहेत. थोडी चॉप केलेली मिरची पण टाकली, थोडीशी तिखट व्हायला पाहिजे म्हणून. आणि मसाल्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची, धना पावडर टाकायची, थोडंसं टाकायचं गरम मसाला, त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे, थोडासा खडा मसाला पावडर असेल तर ती टाकायची, जाडवाली असेल ती वाली, आणि थोडी काश्मीरी मिरची पावडर टाका. त्यानंतर फेटून घेतलेला दही याच्यामध्ये ॲड करतो आणि मिक्स करून घेतो. आता लो मीडियम फ्लेमवरती दही टाकून मिक्स करून घ्या. दही कदाचित फाटू पण शकतो, कधी कधी नाही फाटत, सो दोन्ही चान्सेस असतात. पण जरी फाटलं तरी तुम्ही त्याला प्रॉपर शिजवून घ्या, त्याचा आंबटपणा जाऊ द्या. मग पनीर ॲड करा, मीठ ॲड करा, बारीक चॉप करून कोथिंबीर ॲड करा आणि मिक्स करून घ्या आणि सर्व करा. ही वाली भाजी तुम्हाला खूप जास्त आवडेल, मजेदार, एकदम टेस्टी लागेल. थोडीशी स्पायसी, थोडीशी आंबट आणि एक नंबर लागणार. आणि तो पनीर जो लागेल ना आतमधून असा स्पंजी, वरतून थोडासा असा टेक्स्चर आलेला, आहे रोटीसोबत एकदा नक्की ट्राय करा. डिटेल मी कॅप्शनमध्ये ॲड करतो, एकदा नक्की बनवा.